रामकृष्ण हरी वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण या कार्यक्रमामध्ये वारकरी संप्रदायाचे महात्म्य, संत परंपरा व फड परंपरा पहा हबप विठ्ठल पाटील काकाजी यांच्याकडून, तसेच सोबत पहा संत मुक्ताई जनाई बहिणाबाई महिला हरिपाठ मंडळ यांचा हरिपाठ। रामकृष्ण हरी मस्तके पायावरील सर्व वारकरी संतांच्या वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र या संस्थेच्या 12 ऑगस्ट रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये संत मुक्ताई जनाई बहिणाई महिला हरिपाठ मंडळाच्या या राज्यस्तरीय बैठकीमध्ये गाव तिथे आणि घर तिथे गाथा ज्ञानेश्वरी पारायण व महिला हरिपाठ अशा पद्धतीची भूमिका घेऊन कार्यक्रम घेतला। या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब, मराठी भाषेचे मंत्री उदयरावजी सामंत, सामाजिक न्याय खात्याचे मंत्री संजय रावजी शिरसाट, माजी मंत्री प्रकाश अण्णा आवाळे व माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। या प्रसंगी उर्वरित दिंड्यांना सुद्धा 20,000 रुपये मानधन देण्याचे संजय शिरसाट या मंत्री महोदयांनी मान्य केलेले आहे। तसेच ह्या हरिपाठातून नवीन समाज निर्माण होईल व सुसंस्कृत समाज निर्माण होईल अशी भावना मराठी भाषेचे मंत्री महोदय व भुजबळ साहेब यांनी व्यक्त केली। रामकृष्ण हरी। आज आपण महाराष्ट्राच्या भूमीमध्ये वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून घर तिथं गाथा ज्ञानेश्वरी आणि गर्भाशयापासून ज्ञानेश्वरी गाथेचा प्रभाव पिढीवर झाला पाहिजे, पिढी निर्व्यसनी झाली पाहिजे, सुसंस्कृत झाली पाहिजे, सामाजिक भान पाहिजे, या भूमिकेतून आपण काम करत असलेले आज सर्व 365 तालुक्यातली मंडळी आलेलो आहोत। या बैठकीमध्ये हा वारकरी संप्रदाय अतिशय मोठ्या पद्धतीनं आणि चांगल्या पद्धतीनं राज्यभर संपूर्ण विश्वाला अभिमान वाटेल असं काम करतो। त्या वारकरी संप्रदायाच्या भूमिकेला राज्याश्रय म्हणून आजपर्यंत अनेक शासनाने, पूर्वी ब्रिटिशांनी आणि त्यापूर्वी जे कोणी छत्रपती असतील, संभाजी महाराज, शिवाजी महाराज यांनी राज्याश्रय दिला, माजी शिंदेने दिला आणि त्याच्यानंतर गेली 12 सालापासून आम्ही आमच्या ही परंपरा टिकवणारे, पण पोटासाठी काही न घेता माझ्या वडिलांची मिरजची सांगत असू म्हणून आपल्यापर्यंत हे ज्ञानोबा तुकोबांचं, नामदेव एकनाथांचं, सावतामाळींचं, गोरा कुंभारांचं, नरहरी सोनारांचं, चोखोबांचं, जनाबाईंचं, मुक्ताबाईंचं साहित्य पोच करणारे हे जे काय वारकरी संप्रदायाचे पंढरपूरचे फडकरी आहेत, त्यांची घरं आणि त्यांची आर्थिक परिस्थिती पाहता त्यांना आर्थिक सहकार्य केलं पाहिजे, या भूमिकेतून आमची 12 सालावरून महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडे, जादूटोणा व्यसनमुक्तीच्या विभागाकडे मागणी आहे। सर्वप्रथम हे मी एवढ्यासाठी सांगतोय, ह्या मागणीला पाठिंबा देणारे आणि एका क्षणाचा विलंब न लावता माझ्यासारख्या एक सामान्य माणसानं विधानसभेच्या पायरीवर मागणी केली आणि ती मागणी मान्य केली, ते आमचे आदरणीय
एकनाथरावजी शिंदे साहेब यांना धन्यवाद द्यायचं आणि त्यांचा सन्मान करायचा आणि ऋणाची परतफेड तर होऊ शकत नाही पण एक भावना व्यक्त करायची म्हणून आज त्यांना आम्ही निमंत्रित केलं. मग प्रश्न आला आमच्या सगळ्यांच्या सोबत, उदयरावजी सन्मान कुणाच्या हस्ते करायचा? सन्मान हा वडीलधारी माणसांच्या हस्ते केला जातो. आणि मग आम्ही ही क्रांती सुरू केली. आमची ही भूमिका होती. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये म्हणाले की गाथा आणि ज्ञानेश्वरी आमच्या दिंडीत ठेवायच्या पद्धतीची नाही. मग मी डॉक्टर सदानंद मोरे आणि आमचे पंढरपूरचे सगळे फडकरी एकत्र बसून हा विचार केला की आपलं हे संत साहित्य हजारो वर्षापासून आहे आणि साहित्याचं वय 200 वर्षे आहे आणि ते असं म्हणत असतील तर आपलं स्वतंत्र व्यासपीठ असलं पाहिजे. म्हणून आम्ही अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन सुरू केलं आणि ते पहिलं संत साहित्य संमेलन नाशिकला झालं. आणि इतिहासाची पहिली सुरुवात करत असताना गरज असते ती राजाश्रयाची आणि ते भुजबळ साहेबांनी आम्हाला सांगितल्यानंतर पार पाडून दिलं. त्याच्यानंतर शिक्षक साहेब आमचे पंढरपूरचे सगळे फडकरी यांचं एकच काम, हे प्रवासात जायचे, झोपेत रात्रभर त्या पुढच्या एसटीच्या लोखंडी याला डोकी धडकायचे आणि परत येऊन फड परंपरा सांभाळायची. दुसरं काही यांचं पथ्य नाही. पथ्य ते नाम विठोबाचे अनेक नवाचे शेवी. या भूमिकेतून पिढ्यानपिढ्या काम करणारी माणसं यांनाच मंदिरात जायला परवानगी नसायची. आणि मग आम्ही आमचे एक सहकारी ज्यांनी आम्हाला आज वट्यात घेतलं वारकरी साहित्य परिषद असे उदयरावजी सामंत विधी व न्याय राज्यमंत्री होते. आणि त्यांनी फोन लावला तिथल्या मंदिराच्या तिथल्या डेप्युटी कलेक्टर असतात त्यांना. ते म्हणाले साहेब कृपा करून जरा विधी व न्याय मंत्र्यांना सांगितलं तर बरं होईल. हे म्हणाले तुमचा अभ्यास फारच मोठा दिसतोय, जरा लिस्ट बघा. आणि मग हे शांत राहिले. ते म्हणाले साहेब क्षमा करा, तुम्हीच आहे खाद्याचे मंत्री. मग आता माझा आदेश आहे 5:30 वाजल्यात 6:30ला आमच्या पंढरपूरच्या फडकरी बांधवांना पास मिळाला पाहिजे. आणि अशा पद्धतीनं आमच्या 180 लोकांना पास मिळाला की जे ही मूळ परंपरा सांभाळतात त्यांना मंदिरात पांडुरंगापर्यंत जाता आलं पाहिजे आणि ते इतर वेळी जात नाही. तर अशा पद्धतीने हे झालं. शिरसाट साहेबांना मी सांगितलं की मला थोडंसं, मी आणि शाजी बापू आम्ही यशवंतराव चव्हाणांचे वारसदार आहे विचाराचे. आम्ही चळवळीतून ठेकेदारी पुढारी न करता, पोटासाठी राजकारणाचा वापर न करता काम करणारे विद्यार्थी चळवळीतले लोक आहोत. आमच्या लक्षात आलं क्यू कशाचे ते म्हटलो साहेब की मागच्या वर्षी एकनाथ शिंदे साहेबांनी 20,000 दिले. शिरसाट साहेब घेती देती नरकात जाते. काय तर पाठ करायचं, कुठं तर वापरायचं. काही आपले राजकीय लोक कॅमेरासमोर बोलले आणि बोलल्यानंतर मला क्यू काय आली की महाराष्ट्र शासनाने विनाकारण दिंडीकरांना पैसे दिले. अहो सामाजिक न्याय खात्याचे जादूटोणा, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा विरोधी प्रचाराचे पैसे, रात्रंदिनामा युद्धाचा प्रसंग, आंतरबाय मन आणि जग समजून काम करणारे आमचे सगळे कीर्तनकार, प्रवचनकार, आमचे टाळकरी, पखवाजवादक हे तेच काम करत असतात. आणि त्या कामासाठी असलेले 18 कोटीमधले 3 कोटी रुपये शिंदे साहेबांनी एका क्षणात दिले. आणि ते दिल्यानंतर बोलायचं म्हणून माईक समोर आल्यानंतर काय गरज होती, शासनाचे पैसे कुठून दिले, अभ्यासपर्यंत बोलला पाहिजे. आणि असे लोक राजकारणात आलेले आहेत. पण त्यातही काही हिरे आहेत म्हणून आम्ही आपणास निमंत्रित केलेलो आहोत. आणि मग शिरसाट साहेबांना मी म्हटलं साहेब तुम्ही संतभूमी मराठवाड्यातले पुत्र आहात, आता हे खातं तुमच्याकडे आलेलं आहे. शिंदे साहेबांनी तुमच्यावर जबाबदारी दिलेली आहे आणि आता तुम्ही चला वारीमध्ये. ते ज्ञानोबा तुकोबाच्या वारीत आले आणि त्यांनी इतकंच सांगितलं मी संतभूमी मराठवाड्यातला आहे, मानाच्याच नाही तर उर्वरित सुद्धा दिंड्या 2,000 पर्यंत होऊ देत, परंतु प्रत्येकी 20,000 या पुढं कायमचं दिलं जाईल हा निर्णय मी आज जाहीर करतो म्हणाले. आणि म्हणून त्यांना यावे. मला प्रकाशांना आवडे काय म्हणाले सामंत साहेब की तुम्ही किती आमदारांना सांगायला दिंड्यांच्या
दिंड्या गावोगावी करा. तर मी म्हटलं 100 आमदारांना सांगितलं. केले किती जणांनी? म्हटलं एकच, प्रकाशांना आवाडे. आज आम्ही या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये बसलेलो आहे. त्यांच्या विचाराचं वारस असलेलं हे कुटुंब आहे. त्यांनी एकट्यानेच केलं आणि 850 महामंडळं, वारकरी मंडळं गावोगावी तयार केली. 20,000 महिलांची दिंडी काढली. आणि मला अण्णा म्हणाले, विठ्ठलराव, ह्या महिला म्हणतात आम्हाला काही बहिणींचं नको, काय नको, फक्त हा कायम कार्यक्रम ठेवा आणि आम्ही तुमच्यासोबत आयुष्यभर आहोत. 1000च्या पेक्षा जास्त मुस्लिम महिला होत्या, दलित महिला होत्या. आणि हे काय म्हणाले, मला फोन फार आले. मी म्हटलं कोणाचे येतात अण्णा? व्यापाऱ्यांचे, की तुमच्यासाठी काय करू सांगा, कारण तुम्ही आमचं इचलकरंजी शहर चांगल्या मार्गावर न्यायलाय, तरुण पिढी चांगल्या मार्गावर न्यायलाय. आणि म्हणून त्यांनाही बोलवलं. तर शहाजी बापू, आम्ही हे यशवंतराव चव्हाण सभागृह बांधत असताना युवक काँग्रेसमध्ये होतो. आम्हाला प्राचार्य पी.बी. पाटील आणि मी, वसंतदादा, माझे वडील मावस भाऊ, आम्ही त्या कुटुंबातले शहाजी बापू, आम्ही पी.बी. पाटील सरांनी बोलवलं आणि म्हटले 5-5 हजार रुपये घेऊन या, तुम्हाला लाईफ मेंबर करतो. पण आम्ही काय 2-3 महिन्यात आम्हाला 5,000ची काय जुळणी झाली नाही, लाईफ मेंबर काय झालो नाही. पण आज यशवंतराव चव्हाण सभागृह आम्ही भाडे भरून वारकरी संप्रदायाचा कार्यक्रम घेत आहोत. भुजबळ साहेब पुण्याच्या संत साहित्य संमेलनात शाहू महाराजांचं कॉलेज मागितलं, 1 लाख रुपये फी भरली. आणि मालोजी शाहू महाराजांचे चिरंजीव आले, हे काय तुमचं चाललंय? म्हटले शाहू महाराज आणि वारकरी संप्रदायाचे 1 लाख रुपये भरला, हे परत द्या. आता इथलं बघूया. सांगण्याचा भावात साहेब, जे का रंजले त्याशी म्हणे जो आपुले, तोचे साधू ओळखावा, देव तेथेच जाणावा. हे ज्यावेळी पंढरपूरच्या वारीत आल्यानंतर शाहू महाराजांना कळलं, त्या दिवशी शाहू महाराजांनी आरक्षण दिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 18 नोव्हेंबर 43ला पत्रकार परिषदेत विचारलं पत्रकारांनी, तुम्ही ज्या मॅनेजरचा सत्कार घेता, ज्यांनी तुम्हाला पुस्तक ठेवायला, बंगला बांधायला कर्ज नाही म्हटलं, आणि तुम्ही केंद्रात मंत्री झाला आणि यांना नाही म्हणताय, यांचा सत्कार घेताय. तर ते म्हणाले, माझ्यासारख्याला सुद्धा कायद्यासाठी नाही म्हणायची ताकद भारतीय माणसात असली पाहिजे, म्हणून मी त्यांचा सत्कार घेत आहे. तर म्हणले तुमच्याकडे 4 लाख पुस्तकं आहेत, त्यातली सर्वश्रेष्ठ पुस्तकं कुठली? ते म्हणाले गाथा आणि ज्ञानेश्वरी सोडून सगळी नसली तरी चालतात. त्यांच्या मूक नाईक आणि बहिष्कृत भारतला एकाला गाथेतील, एकाला ज्ञानेश्वरीतील ब्रीद वाक्य, प्रेरणा वाक्य, आणि ते माझ्याकडे आहे साहेब कटी. म्हणजे मी नुसता नाही बोलत. शाहू महाराज तर हे फुले, महात्माजी फुलेजी, आणि तर गाथेचं तुकाराम महाराजांच्या सगळं अनुकरण करून क्रांती केली. छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं, तुकोबारायांनी अहंकाराचा वारा नलोगो राजसा, माझी या विष्णुदासा भाविका. आम्हाला हे सोनं नाणं माती समान आहे म्हणून सांगितलं. परत पाठवलं आणि सांगितलं अहंकाराचा वारा नलोगो राजसा. आणि 13 पैकीचे अभंग दिले, राज्य कसं चालवलं पाहिजे, समाजासाठी कसं बसलं पाहिजे. साम दाम दंड भेद सत्ता येऊपर्यंत तुम्ही काही असा, पण एकदा सत्ता आल्यानंतर तुमचं राम राज्य रयतेच आहे, रयतेसाठी आहे, आणि तुम्ही तिथं रयतेसाठी जीवन जगला पाहिजे. आणि म्हणून भुजबळ साहेब मला म्हणाले, उदयरावजी मला कसं काय बोलवतोस? ते अरे मुख्यमंत्री होते. मी म्हटलं साहेब तुम्हाला कसं सांगू, मंत्री झाल्यापासून आणि 80 ते 85 वसंतदादांच्या काळात आमदार झाल्यापासून मी त्यांना बघतोय. महाराष्ट्रावर शिवसैनिक असताना फिरलेलं बघतोय, हुतात्मा स्मारक मंदिर स्वतः उभा राहून करून घेतलेलं बघतोय. आणि मला एकदा ते म्हणाले, तुला सांगू काय विठ्ठल, कार्यकर्त्यांच्या मदतीबद्दल मला काही वरिष्ठ लोक नाराज होतात, पण मी त्यांना सांगता ते वेडे असतात, हार तुरे घेतात, बॅनर लावतात, आपल्या मागं पुढं पळतात. त्यांनी काय करायचं? आपण दारूच दुकानदार देत नाही, शिवभोजन देतोय. आपण पिढी असताना बारीक बारीक कामं देतोय. आणि ह्या तरुण पिढीला जर आधार दिला नाही आपण, तर मग राज्याच्या खुर्चीत बसून काय करायचं हे म्हणणारे भुजबळ साहेब. काय झालं उदयरावजी, एक लग्न होतं, इकडे एक गाव होतं, इकडे एक गाव होतं, मध्ये नदी होती. मग ह्या गावची पोरगी ह्या गावाला करायची नाही. मी एकदा पोरापुरीनच ठरवलं वाटतं. आणि मग ते म्हणले ठीक आहे, आता ठरलं. ठरल्यावर मग वरड आलं, नदीच्या
पुलावर आल्यावर ते पूर्वी लिंबू नारळ फोडायचं, त्यांनी आत घातली ती तुमच्या गावातलं वराड आणताना ज्येष्ठ माणूस आणायचा नाही. मग ज्येष्ठ माणूस आणायचा नाही म्हटल्यानंतर एक माणूस गाडीत गाडग्याच्या पेंडी बरोबर झोपून आला. मग ज्येष्ठ व्यक्ती आल्यावर त्यांना गावच्या लोकांसाठी आता लग्न ठरलं, एक 8 मंजूर करा. ते म्हटलं आता आम्ही कसली राहिल्या? ते म्हटले नदीचं पात्र दुधानं भरून द्या. उदाहरण तुमच्या आमच्यासारखे सगळे घाबरले, कसं शक्य आहे? ते ज्येष्ठ माणूस व्यक्ती आले आणि म्हणाले काय झालं? असं असं. अरे काय अवघड आहे? अहो दुधाला कुठं नदी भरून देत? अरे मोकळी तर करायला सांगा. म्हणून आम्ही भुजबळ साहेबांना सोडत नाही. सामान्य माणसाच्या बद्दल आत्मीयता असणारे भुजबळ साहेब, मी आज घोषित करतो, मी दिल्लीच्या तख्तामध्ये या यशवंतराव चव्हाण सभागृहात जे केलेलं, या यशवंतरावनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम केल्याबद्दल, उपमंत्री असताना, मी वारकरी साहेब परिषद सोडून बोलत नाही, मुद्दाम बोलतो, उपमंत्री असताना वर्गीस कुरियन आले आणि काय म्हणाले की मला एक डेअरी काढायची आहे समाज हितासाठी. ते म्हणाले मी उपमंत्री आहे, मोरारजींना भेटा. सुदैवाने ते मुख्यमंत्री झाले आणि वर्गीस कुरियनला फोन केला आणि फोन केल्यावर सांगितलं की आता या माझ्या सहीनं होणार आहे, माझ्या सहीनं होणार आहे म्हटल्यानंतर त्यांना दिलं ती आनंद डेअरी. आणि महाराष्ट्राच्या तख्तामध्ये अजूनही महाराष्ट्र सदन सारखं कुणी बांधलं नाही राज्याच्या वतीनं. मी ऐकलंय गुजरात शासनाने खूप प्रयत्न केला तसं करायचं, पण जमलं नाही. आणि म्हणून आनंद डेअरीला आणि भुजबळ साहेबांना पहिल्यांदा 2 राज्याला आणि राज्यभर 2 पुरस्कार, यशवंतराव चव्हाण भूषण पुरस्कार आम्ही जाहीर करतोय आजच या व्यासपीठावर. आणि मी आणि शाजी बापू आम्ही ही भूमिका घेतलेली आहे की दिल्लीच्या तख्तामध्ये आमच्या चव्हाण साहेबांचं नाव तसंच ठेवायचं, कारण साहेब पुतळे धूळ खात पडलेले असतात. हा विषय मी इथं थांबतो. शिरसाट साहेब, आता तुमच्याकडे घात जोडून वटा बसवून आमची मागणी आहे. आमच्या पालकांच्या समोर उदय सामंतांनी वट्यात घेतले ना आम्हाला वारकरी साहेब पैसेला, तो तात्या खरं आहे का नाही साहेब? त्यांनी मला सांगितलं मला 35 फुटी पुतळा विठोबाचा केलेला आहे आणि परवा दिवशी कार्यक्रमाला मला किती माणसं द्याल? मी म्हटलं 8 ते 10 हजार देतो. ते त्यांच्या मंडळींना म्हटले वहिनी साहेबांना डोकं पडलं का यांचं? मी म्हटलं बघा तर. आणि एक दिंडी अशी उभा केली, शितोळ्यांचे घोडे आणले पालखी सोहळ्यातले आणि रत्नागिरी सगळं विठ्ठलमाई भरून टाकलं. 2 दिवसात 10,000 माणसं दिली. तर तुमच्या साक्षीनं साहेबांच्या आशीर्वादानं मला शिरसाट साहेबांना सांगायचं की ह्या दिंड्याच्या आम्ही काढतो, ह्यात आनंद लुटतो, ह्यात इतक्या चांगल्या पद्धतीनं काम करतो आणि लोकांना आणून लोकांना फक्त ज्ञानोबा तुकोबाला घेऊन विठोबाला भेटायला जाण्याचं आपण बघितलेलं आहे. तर त्या उर्वरित दिंड्यांना तेवढा काही नियमात बसवा आणि आम्ही ते काम करतच असतोय. आम्हाला परत त्यांनाही 20,000 रुपये द्या, एवढी तुम्हाला आम्ही वटा बसवून प्रार्थना करतो. आणि आम्ही आता शेवटचा 1 मिनिट साहेब, आम्ही असं ठरवलंय, आमचे हे भोळे बाबडे साधे कष्टकरी शेतकरी, कोणाला तर वाटते धारकरी नाही, त्यांच्या गळ्यात 5.5 किलोचं टाळ आहे, असं करायचे त्या ह्याच्यासारखं फिरवू शकत्या वेळ आल्यावर, भले तर देऊ काशेची लंगोटी, नाताळांच्या माती हानी कटू आणि झेंड्याची काठी, हेच आमचं साधन आहे संरक्षणाचं. आणि त्या काळापासून आम्ही हे ठेवलेलं आहे. पण आम्ही नम्र आहोत, अहंकार नाही. असे आम्ही वारकरी संप्रदायाची मंडळी. आज जे चाललेलं आहे म्हणजे काय सांगतो साहेब, आज अनेक लोक म्हणतात तुझं काय जातं, मी सांगतो तुम्ही एकत्र राहिलाय चौकात आणि 2 पोरं मोठ्या 120च्या स्पीडनं गाडी घेऊन चालली तर तुम्ही काय करणार? तर बेचैन होणार, कुठं तर धडकतील म्हणून. मग हा समाजाची नैतिकता, सामाजिक भान घसरत निघालंय, वारकरी संप्रदाय बघत बसणार नाही. आणि म्हणून आम्ही ठरवलं गाव तिथं आणि वाढ तिथं महिला हरिपाठ मंडळ काढायचं. आणि तुका म्हणे चवी आले जे का मिश्रित विठ्ठले, आमची माऊली स्वयंपाक करताना सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणून केली तर तो प्रसाद होणार. आणि सात्विक आहार दिल्यानंतर सात्विक पिढी तयार होणार. आणि हे काम आम्ही करतोय. तुम्ही महाराष्ट्र शासन आहात, तुम्ही तमाम जनतेचे प्रमुख आहात, तुम्ही आमच्या पाठीशी
तुमच्यासोबत इतरही जिथं गरज आहे ती मंडळी उभा केली पाहिजे. आम्हाला विशेष थोडं प्राधान्य दिलं पाहिजे. आणि या दिल्लीला असेल, हरिपाठाला असेल, गावोगावच्या सप्त्याला असेल, त्यासाठी तुम्ही जबाबदारी. अगा जयाचे जे विहित त्याचे ईश्वराचे मनोगत. कुणाच्या मनात काय येतं ते पांडुरंग सुचवतो. अनेक निमंत्रण आम्ही दिली होती, पण तुम्ही तिघच आलेला आहात. ही ईश्वराची इच्छा आहे. आमच्या भावना कळलेल्या आहेत. आमच्या मंडळींना मार्गदर्शन करा एवढीच प्रार्थना करतो.